काढलं जुने 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 गाणे गात आहे. मी माझ्या मर्जीने एकही गाणं गात नाहीये. सुरुवातीचे जे 3 गाणे ऐकवले मी, बघा ज्या गाण्याचा तुम्ही आग्रह करत आहात, हे गाणे गाव कंटाळून गेलो आहे. इतके सुंदर सुंदर नवीन गाणे लिहिलेले आहेत मी, ते ऐकण्यासाठी मी असा तडफडून जातो. पण काय माहित या गाण्याचा काय जादू तुमच्यावर झालेला आहे. आता तो बघा, ओ बात करो पैदा 94 पासून गात आहे मी. किती वर्ष झाले त्याला? 31-32 वर्ष होऊन गेले. काय रे बाबा, आता ह्या गाण्याचा आग्रह केला, मला लाजही वाटत आहे गायला, कारण कंटाळून गेलो मी गाव किती गाऊ हे गाणे. पटोले साहेब क्षमा मागतो, जुनं गाणं ऐकवतो आहे, नाहीतर नवीन गाणं ऐकण्याची माझी भरपूर इच्छा होती. लोक येणे आहेत या गाण्यासाठी, काय करावं. आता तुम्ही कडूबाई खराबचं नाव घेतलं, कडूबाई खराब झाले, आनंद शिंदे झाले, हे जितकेही कलाकार तुम्ही ऐकता हे नाचणारे गाणे गातात. मी बाबासाहेबांचा मुवमेंट चालवतो माझ्या गाण्यातून, आणि एकमेव असा गायक आहे मी आपल्या समाजाचा की पूर्ण भारतभर गातो. हे ज्यांची नावं मी घेतली ते फक्त महाराष्ट्रापुरते आहे, मी पूर्ण भारतभर गातो. आता ज्या गाण्याचा आग्रह आहे तो गाणं असं आहे, अरे तू ह्या बापानं लिहिलाय कायदा, तू ह्या बापानं लिहिलाय कायदा, मग हे लेखा अध्यक्ष पदाचा
थोडा ऐकवला मी तुम्हाला. पटोले साहेबांनी फार सुंदर मार्गदर्शन केलं. तुम्हाला सांगितलं की संघटन असल्याशिवाय, तुम्ही एकत्रित असल्याशिवाय काही करू शकत नाही. एकच कार्यक्रम करा, पण दर्जेदार करा. एकाच तारखेमध्ये 2 कार्यक्रम असले तर समाजात बेकी निर्माण झाली असं चित्र दिसते. म्हणून एक नवीन मुखडा सादर करतो. फिल्मली आहे, एकदम फिल्मली, पेन घेतला नाही हातात मी, कारण नागोरावाचं रक्त आहे अंगात आणि बाबासाहेबांचं मुवमेंट आहे. आता कागद नाही घेतला, पेन नाही घेतला, बघा डायरेक्ट सादर करतो आहे. आज जे सत्तेवर विराजमान आहे हे जातीवादी प्रवृत्तीचे लोक, मनुवादी प्रवृत्तीचे लोक. काय बोलतो, काय सुंदर त्यांनी मार्गदर्शन केलं. एकतेचा संदेश गेला पाहिजे दर्जेदार कार्यक्रम करून. हो ताई, तू या बापाला दिला दर्जेदार कार्यक्रम केला पाहिजे म्हणे. एकाच तारखेचे 2 नाही. तुफडी समाजात तुफडी झाली असं चित्र दिसते, पटोले साहेबांनी सांगितलं. पण आज सत्तेवर कोण आहे? मागून आले, हो भाऊ, मागून आले, समोर झाले, मागून आले, समोर झाले. अरे भाऊ थांबले का? हे भाऊ पैसे नंतर द्या, मुखडा ऐकून घ्या. मुखडा ऐकून घ्या, पैसे नंतर द्या. अरे सरको दे. अरे मागून आले, समोर झाले आणि बसले दिल्ली मध्ये. कोण? तानाशाही सरकार मागून आले समोर झाले
बहुमताची सरकार दाखवतात. अरे नशीब तुमचे, नशीब तुमचे. ईव्हीएम मशीन हटवा, आमची ताकद तुम्हाला दाखवून देतो आम्ही. ईव्हीएम मशीन हटवा, आमची ताकद दाखवतो तुम्हाला काय आहे ते. मागून आले समोर झाले, साकोलीच्या जवळ एकोळी तिथला माझा शिष्य आता नुकताच मरण पावला. तुम्ही नाव त्याचं खूप गाजलेलं आहे इकडे. मनोज कोटांगले माझा परम शिष्य होता तो. त्याची मुलगी तिनं 500 रुपये देऊन मला पुरस्कृत केलं. पार्टी आभारी आहे. गल्ली गल्ली मधीर दादा, गल्ली गल्ली पटोले साहेबांचं भाषण ऐकून डोक्यात गाणं आलं. कित्येक वर्ष उलटून गेले, राजकीय शक्ती होऊ न शकलो, नेतृत्वहीन समाज झाला, एकजुटीने राहू न शकलो, एकजुटीने राहू न शकलो, एकजुटीने राहू न शकलो, एकजुटीने
घेऊन आला होता आणि आता म्हणतात आमची बहुमताची सरकार आहे. अरे तुमचं नशीब चांगलं की तुम्हाला ईव्हीएम मुळे तुम्ही निवडून येता, नाही तर आमची ताकद पाहायची असेल तर ईव्हीएम मशीन हटवून दाखवा. काही नेते बाबासाहेबांच्या नावाने पोट भरणारे आपले काही नेते नाव घेतलेलं बरं वाटत नाही, जबरदस्ती त्यांना मोठं केल्यासारखं वाटतं. सरतो भैया बघा यांची चालाकी, चालाकी बघा यांची. कारण चातुरी वर्णातून आलेले लोक आहेत ना, चातुर वर्णातून. लक्ष द्याल माझ्या शब्दाकडे. त्या नेत्याचं नाव घेत नाही मी, जो मांडीला मांडी लावून बसला आहे त्यांच्यासोबत. बाबासाहेबांच्या नावानं पोट भरणारा आणि यांची चालाकी बघा. कारण निळ्या झेंड्याचा पावर त्यांना माहित आहे.
निळा झेंडा दाखवल्याशिवाय मतदार मतदान करत नाही हे त्यांना माहित आहे. भगवानी या दोन्ही धरुणी भगवा आणि निळा हे कधी एक होऊ शकत नाही. पण आमचे हरामखोर नेते तो आठवले. अरे होताच एकेकाळी तू वाघाची डरकाळी, पण आज शेळी तण तुझ्यातला उरला ना काही अंतर. होतास रे कसा अन झालास रे कसा, तू शोध तुझ्यातला तो हरवलाय कुठे त्यांतर. भगवानीला दोन्ही धरुणी भगवानीला दोन्ही धरुणी चातुर्तेने शिखर गाठले. आणि पोटात वेगळं आणि ओठात वेगळं, ओठात वेगळं. जय जयकार करून भीमाचा, जय जयकार करून भीमाचा, जय जयकार करून भीमाचा. राजपाट व्हा बघाव ठाकरे, वरून जय जयकार करतात, आतमधून तिरस्कार करतात. वरून जय जयकार करतात. भगवानीला दोन्ही धरुणी चातुर्तेने शिखर गाठले. जय जयकार करून भीमाचा, राजपाट हो बघा हो ठाकरे. युती करतो उडवल्या जातो, युती करतो उडवल्या जातो. पायपल्ली मधी हो. अरे आम्ही गटा बळबळतो रे गल्ली गल्ली. अखेरचा कळवा आहे. कवी प्रकाशनाथ पाटणकर, कवी प्रकाशनाथ पाटणकर. मी तुम्हाला आधी सांगितलं, जेही गाणं लिहितो माझ्या बापाच्या नावाचा उल्लेख असतो, नागनाथाची छाप असते माझ्या गाण्यात. पटोले साहेबांनी जे भाषणात सांगितलं, ओ भाऊ नंतर बोला, तुम्हाला खास मार्गदर्शन केलं त्यांनी. संघटना दाखवा, एकीकरण दाखवा, दर्जेदार कार्यक्रम करा. मी पाठीशी उभा आहे म्हणजे तुमच्या पाठीशी आहे. एकाच तारखेला 2 कार्यक्रम नका लावू, कुठली दिसेल. तेच शब्द मी गाण्यातून सांगतो आहे. आता तरी तुम्ही जागे व्हारे, नाना पटोले साहेब तुम्हाला आपणास सांगून गेले. आता तरी तुम्ही जागे व्हारे, नवतरुणांनो समोर या रे. आता तरी तुम्ही जागे व्हारे, नवतरुणांनो समोर या रे. एकजुटीची शक्ती जाऊन, एकजुटीची
ही बरताना समोर न्या रे, ही बरताना समोर न्या, ही बरताना समोर न्या, ही बरताना समोर न्या. ओ भाव नागनाथा राहू नको रे. बघा, मी स्वतःला बोलत आहे. नागनाथ नागनाथा समोर न्या रे, नागनाथा आता नको रे. काय बोलतो मी? आता तरी तुम्ही जागे व्हा रे, नवतरुणानो समोर या रे, नवतरुणानो समोर या रे, नवतरुणानो समोर या रे. एकजुटीची शक्ती लावून, एकजुटीची शक्ती लावून, ही बरताना समोर न्या रे, ही बरताना समोर न्या रे, ही बरताना समोर न्या रे. काय म्हणतो मी स्वतःला? नागनाथा आता नको रे, नागनाथा आता नको रे, नागनाथा राहू नको रे. दारू डल्ली मधी, दारू डल्ली मधी, ऐका, तो पौवा आणि डल्ली मतदानाचा वापर करता तुम्ही, त्याच्यात वाहून जाऊ नका. नागनाथा राहू नको रे, दारू डल्ली मधी, अरे दारू डल्ली मधी. आम्ही गटा गटा वळवळतो रे,